सुरुवात करूयात एका प्रश्नाने. मला सांगा, श्रीकृष्णांचा जन्म हा तुरुंगात झाला. तुरुंगामध्ये त्यांना जन्म दिला देवकीने आणि त्याचबरोबर त्यांचं संगोपन मात्र आई यशोदेने केलं. कुठे? गोकुळमध्ये. मग मला सांगा, या दोघीपैकी खरी आई कोणती? देवकी की यशोदा? आता तुम्ही म्हणाल की सर, हा प्रश्न एका अशा हो किंवा नाही या उत्तरात देता येत नाही. याला अनेक कांगोर आहेत, मान्य आहेत मला. बरं, मी थोडंसं पुढचा प्रश्न विचारतो. तो म्हणजे की समजा की एखादी स्त्री ही आई म्हणून बायोलॉजी ठरवेल का सोशोलॉजी ठरवेल, म्हणजे सोसायटी ठरवेल? अरे बापरे, पुन्हा तुम्हाला अवघड झालं. ठीक आहे, जाऊ द्या, ते सोडून द्या. बस सोपा करून विचारतो. समजा एखादी स्त्री आहे, तिने बाळाला जन्म दिला, तर ती आई असेल, बरोबर आहे, ती आई ठरते. पण त्याच वेळेस जर समजा एखाद्या स्त्रीने एखादं मूल दत्तक घेतलं, तर ती आई ठरते का? अर्थातच ठरायलाच पाहिजे, बरोबर ना? नाही, थांबा, मी दुसऱ्या अर्थाने विचारतोय तुम्हाला. कोणत्या? माहितीये? मॅटर्निटी बेनिफिट्स. मॅटर्निटी बेनिफिट्स मध्ये काय आहे? सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे सुट्ट्या. मी एखाद्या कंपनीत काम करतेय आणि मला आता त्या ठिकाणी काय आहे, गर्भधारणा आहे, मी आता आई बनणार आहे, तर मला सुट्टी मिळाली पाहिजे, पेड लिव्ह मिळाली पाहिजे, बरोबर ना? ओके. सो भारतामध्ये जर आपण पेड मॅटर्निटी लिव्हचा जर इतिहास पाहिला, तर बॉम्बे मॅटर्निटी बेनिफिट्स ऍक्ट 1929 मध्ये हा कायदा त्या ठिकाणी करण्यात आला. तो पुढे कंटिन्यू चालत आला. तो कामगारांसाठी होता, कामगार महिलांसाठी होता. स्वातंत्र्यानंतर 1961 मध्ये भारत सरकारने पुन्हा आपल्या स्वतःचा स्वतंत्र असा कायदा त्या ठिकाणी तयार केला आणि 12 आठवड्यांची तब्बल पेड लिव्ह मॅटर्निटी बेनिफिट्स अंतर्गत देण्यात आली. आणि ते कंटिन्यू सुरू होतं कधीपर्यंत? इसवी सन 2017 पर्यंत. 2017 मध्ये भारत सरकारने पुन्हा एकदा हा मातृत्व लाभ जो कायदा आहे तो बदलला, त्या सुधारणा केल्या आणि त्या सुधारणा करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या. आणि त्यातली एक महत्वाची तरतूद होती ती म्हणजे ही जी मॅटर्निटी लिव्ह आहे ती 12 आठवड्यांवरून थेट 26 आठवड्यांपर्यंत करण्यात आली. पण ही एवढी एकच महत्वाची बाब आहे का? नाही, आणखी एक बाब होती. ती म्हणजे आतापर्यंत म्हणजे 2017 पर्यंत केवळ ज्या महिलांनी बाळाला जन्म दिला आहे अशाच महिलांना मॅटर्निटी लिव्ह मिळायची, पेड, बरं का? मात्र ज्या काही दत्तक घेतलेल्या आई आहेत, तर दत्तक घेतणाऱ्या मुलींना किंवा महिलांना कुठल्याही प्रकारे हा बेनिफिट मिळायचा नाही. पण 2017च्या या दुरुस्तीनुसार आता मात्र हा बेनिफिट ज्या काही महिला एखादा अपत्य दत्तक घेतील त्यांना सुद्धा लागू झाला. मात्र त्याच्यामध्ये त्यांनी एक अट ठेवली होती. ती अट अशी होती की जे तुम्ही बाळ दत्तक घ्याल हे 3 महिन्यांपेक्षा कमी वयाचं असलं पाहिजे, तरच तुम्हाला जे बेनिफिट्स आहेत ते मिळतील. आणि तेही 26 आठवडे मिळणार नाहीत, तर ते 12 आठवडे तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे. त्याच वर्षी मित्रांनो 2017 मध्ये बेंगलोरमध्ये काय झालं? हंसनंदिनी नांदुरी नावाच्या एका महिला लॉयरने, ज्या एका कंपनीमध्ये काम करत होत्या, त्यांनी एक जुळं अपत्य दत्तक घेतलं. त्यांनी रितसर आपल्या कंपनीकडे अर्ज केला की मला मॅटर्निटी लिव्ह पाहिजे, पेड. कंपनी म्हणाली तुमच्या बाळाचं वय किती आहे? त्या म्हणाल्या निश्चितच 3 महिन्यापेक्षा ते कमी नाहीयेत. कंपनी म्हणाली कायद्यानुसार तसंच आहे, त्यामुळे आम्हाला तुम्हाला मॅटर्निटी लिव्ह देता येणार नाही, पण तुम्ही आमच्या खूप लॉयल अशा एम्प्लॉई आहात, तर आम्ही तुम्हाला 6 आठवडे देऊ शकतो. त्या म्हणाल्या की नाही, हे जमणार नाही, मला 12 आठवडेच द्यायला हवी. पण कंपनीने नकार दिला. शेवटी त्यांनी ते मान्य केलं. पण राग मनामध्ये प्रचंड होता. त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि तिथे केस दाखल केली केंद्र सरकारच्या विरोधात की हे चुकीचं आहे. आणि त्याच काळात त्यांनी माहिती गोळा केली. भारतामध्ये जेवढे काही अडॉप्ट घेतली जाणारी मुलं आहेत, तर मित्रांनो 95% मुलं ही जेव्हा दत्तक घेतली जातात तेव्हा त्यांचं वय हे 3 महिन्यापेक्षा जास्त असतं. म्हणजे केवळ 5% अशा केसेस आहेत की जिथे मुलांचं, दत्तक घेतल्या गेल्या मुलांचं हे वय हे 5 महिन्यापेक्षा किंवा त्या 3 महिन्यापेक्षा हे कमी असतं. मग मित्रांनो अशा पद्धतीने सरकारने काय केलं? एका बाजूने लाभ दिले, पण दुसऱ्या बाजूने 3 महिन्यांची अट टाकून ते लाभ काढून घेतले. ठीक आहे. सो असा प्रकार जो आहे हा हास्यास्पद आहे आणि हा नैतिकदृष्ट्या तर बिलकुलच तिथे लागू होत नाही. पण हंसनंदिनी लढत राहिल्या आणि आता 2026 मध्ये त्यांना तो न्याय मिळाला. तो न्याय अशा पद्धतीने मिळाला की सुप्रीम कोर्ट म्हणालं की महिलांच्या मातृत्वाकडे तुम्ही केवळ बायोलॉजीच्या लेन्सने नाही बघू शकत, तर त्यासाठी तुम्हाला 1 एथिकल लेन्स वापरावा लागेल, 2 सोशोलॉजिकल लेन्स वापरावा लागेल. एथिकल लेन्स कोणता होता? ते म्हणाले की मित्रांनो जेव्हा बाळ एखाद्या घरी जन्माला येतं तेव्हा त्या जन्माला आलेल्या दिवसापासून त्याला हर एक प्रकारची काळजी उपलब्ध होते. सगळेजण माया करतात, प्रेम करतात
अले 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 करून त्याला खेळवतात. पण जे बाळ एखाद्या अनाथ गृहामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं आहे, तिथे कुणीच नाहीये त्याच्याकडे, अशा परिस्थितीमध्ये हे वाढलेलं बाळ हे अधिक स्ट्रेस हार्मोन घेऊन वाढत असतं. सुप्रीम कोर्ट म्हणतं की या अशा पद्धतीच्या बाळाला उलट अधिक गरजेची आहे माया, अधिक गरजेची आहे करुणा, अधिक गरजेची आहे तुमची समानुभूती, संवेदनशीलता. आणि म्हणूनच अशा उलट स्त्रियांना, ज्या माता आहेत ज्यांनी दत्तक घेतलंय त्या बाळाला, उलट त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही मॅटर्निटी लिव्हचे बेनिफिट दिले पाहिजेत. आणि मग सरकारच्या मधल्या काळात सरकारने 2020 मध्ये एक सोशल सिक्युरिटी कोड आणले होते. हे सोशल सिक्युरिटी कोड वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षा प्रोव्हाइड करणाऱ्या 9 कायद्यांना एकत्र करून आणण्यात आले होते, ज्याची अंमलबजावणी नुकतीच नोव्हेंबर 2025 मध्ये सुरू झाली आहे. आणि हा 1961 चा मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट होता, जो पुढे 2017 मध्ये रूपांतरित करण्यात आला. तो 2017 चा हा जो मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट आहे की तो आता ह्या कोडमध्ये, सोशल सिक्युरिटी कोड 2020 मध्ये मर्ज करण्यात आला. सुप्रीम कोर्टने सांगितलं की हा सोशल सिक्युरिटी कोड, त्यामधला जो सेक्शन आहे याच्याशी संबंधित, तो रद्द करा. आणि दत्तक जे काही मूल घेतलं जाईल, मित्रांनो बघा, दत्तक जे काही मूल घेतलं जाईल त्याचं वय 3 महिन्यापेक्षा कमी असलंच पाहिजे, ही अट काढून टाका. आता प्रत्येक दत्तक घेणारी प्रत्येक आई ही 12 आठवड्यापर्यंत तिला पेड मॅटर्निटी बेनिफिट्स मिळालेच पाहिजे, ते लिव्ह मिळाली पाहिजे, असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. हे का सांगितलं याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत, बघा लक्षात घ्या. एक होत्या त्या म्हणजे नुपूर ह्या कार्डिओलॉजिस्ट होत्या. म्हणजे त्या स्वतः दवाखान्यामध्ये एका निष्णात अशा त्या शल्य चिकित्सक आहेत. नोएडामध्ये त्या काम करत होत्या. त्यांनी 1.5 वर्षाच्या एका मुलीला दत्तक घेतलं. हॉस्पिटलने सांगितलं लिव्ह मिळणार नाही, कारण 3 आठवड्याचा. त्या म्हणाल्या की मी त्या हृदयाची तपासणी करते, हृदयाची मी काळजी घेते, बाळाचे हृदय, आणि एक स्त्री म्हणून सुद्धा, एक डॉक्टर म्हणून सुद्धा माझ्यापेक्षा कुणी चांगलं जाणणार नाहीये, मी तुमच्या नोकरीचा राजीनामा देते. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. मित्रांनो, अशा पद्धतीने अनेक स्त्रियांना या बेनिफिट्स पासून काय होतंय, वंचित राहावं लागतंय. ही जी सापेक्ष वंचितता आहे, ही निरपेक्ष वंचितता पण आहे. ह्या दोन्ही प्रकारच्या वंचिततेमुळे स्त्रियांचा एकूण रोजगारामधलं सहभागित्व कमी होणं असेल, स्त्रियांना एका बाजूला इमोशनल स्ट्रेस, भावनात्मक जो काही स्ट्रेस आहे त्याला सामोरं जावं लागतं, दुसरीकडे नोकरी करणं अगत्याचं आहे, नोकरीच्या ठिकाणी तिची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. ह्या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या आपण तर अशा या मॅटर्निटी बेनिफिट्स बद्दल आपण, म्हणजे सरकारने अतिशय संवेदनशील पद्धतीने विचार करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, शेवटी सुप्रीम कोर्टने आणखी एक मुद्दा सांगितलाय, तो म्हणजे असा की मॅटर्निटी बेनिफिट्स लिव्ह ही 26 आठवडे ज्या बायोलॉजिकली बाळाला जन्म देतात त्यांना मिळतो, 12 आठवडे ज्यांनी दत्तक मूल घेतलंय त्यांना मिळतो. मग आता मुद्दा असा आहे की जे पिता आहेत, जे वडील आहेत, त्यांचं काय? का फक्त त्यांनी घरामध्ये पैसे आणून देणं एवढंच काम आहे त्यांचं? बाळाला जन्म दिल्यानंतर फक्त आईने त्याला सांभाळायचं का? जबाबदारी पुरुषाची पण नाहीये का? आणि जर जबाबदारी पुरुषाची पण असेल तर त्या ठिकाणी मग पुरुषांना सुद्धा पॅटर्निटी लिव्ह मिळायला नको का? शासकीय नोकऱ्या ज्यांना असतात त्यांना 15 दिवसाची पॅटर्निटी लिव्ह मिळते, पण पुढे काय? पुढे त्या बाळाच्या संगोपनामध्ये पित्याची काही भूमिका नाहीये का? का ती जबाबदारी फक्त स्त्रियांची आहे? नाही, हे मात्र मला नक्की माहिती आहे की पुरुष हा घरी राहिला तर तो बाळ सांभाळेलच अशी बिलकुल गॅरंटी नाही. ही गॅरंटी नाहीये. हा नाही, पण त्याच्यावरती काही चेक अँड बॅलन्स करता येऊ शकतात. जसं की जो पुरुष अशा प्रकारची पॅटर्निटी लिव्ह घेईल त्याने काय करावं, त्याने बाळाची शी आणि सू साफ केलेलं जे डायपर आहे ते दररोज घ्यावं, एक सेल्फी काढावी असं करून, आणि त्यानुसार त्याने ते पाठवावी, अपलोड करावी. चेक अँड बॅलन्स करता येतील, पण त्याच्यावर जबाबदारी टाकायला नको का? तुम्हाला काय वाटतं, पॅटर्निटी लिव्ह असली पाहिजे का? वडिलांना सुद्धा पुढे 6 आठवडे, ॲटलीस्ट 6 आठवडे, 12 आठवडे, 24 व्हॉटेवर 26 आठवडे, कुठली तरी एक त्याला पण त्या ठिकाणी सुट्टी मिळायला पाहिजे. कशासाठी? बाळाच्या संगोपनासाठी. मित्रांनो, बाळाचं संगोपन हे ज्या वयामध्ये घडतं, सुरुवातीच्या कालखंडात, येथे त्याचं प्राथमिक सामाजिकीकरण घडतं. येथेच त्याच्या खऱ्या अर्थाने मूल्यांचा विकास होतो. आणि त्यामुळे एथिक्स असेल, सोशियोलॉजी असेल, दोन्ही बाबतीमध्ये ह्या अशा प्रकारच्या माता आणि पित्याचा सहवास त्या बाळाला लाभणं हे फार गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं पॅटर्निटी लिव्ह बद्दल? मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये की पुरुषांना सुद्धा पॅटर्निटी लिव्ह द्यायला हवी का, आणि दिली तर कोणकोणत्या प्रकारची बंधनं त्याच्यावर असली पाहिजेत. भेटूया. धन्यवाद. Thanks for watching.
If you found this video valuable, don't forget to like, share, and subscribe our channel. The Officer, your personal mentor.